अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातून एक महत्त्वाची प्रशासकीय घडामोड समोर आली आहे। शेवगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात विविध गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या तब्बल 26 आरोपींना आज नियमानुसार वैद्यकीय तपासणी करून कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील कारागृहाकडे रवाना करण्यात आले। संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती। मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयीन प्रक्रियेनंतर कारागृहात हलविण्याच्या नियमानुसार सर्व आरोपींची प्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यानंतर आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून आरोपींना 2 स्वतंत्र पोलीस वाहनांमधून नाशिक कारागृहाकडे रवाना करण्यात आले। आरोपींच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रत्येक टप्प्यावर पोलिसांनी दक्षता घेतली। या कारवाईची माहिती मिळताच आरोपींचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही नागरिक शेवगाव पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले होते। आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली, त्यामुळे काही काळ पोलीस स्टेशन परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले। काही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जणांना अश्रू अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले। परिस्थिती लक्षात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनचे सुमारे 15 ते 20 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले होते। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पार पडली। दरम्यान आरोपींना नाशिक कारागृहात हलविण्याची ही प्रक्रिया न्यायालयीन आणि कारागृह प्रशासनाच्या नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। संबंधित आरोपींवरील विविध गुन्ह्यांची न्यायालयीन प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे। शेवगाव पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे आरोपींचे स्थलांतर सुरक्षित आणि सुरळीतपणे पूर्ण झाले। या कारवाईमुळे काही काळ शेवगाव पोलीस स्टेशन परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली। शेवगाव प्रतिनिधी विजय मगर।